कोरोनाच्या संकटाचा मुकाबला आपण सगळे करत आलो आणि जेमतेम आता सावरायला लागलो आणि कालच 12 पेशंट या शहरामध्ये मिळाले। मी शपथविधी घेतल्यानंतर या राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून जवळपास पावणे 2 वर्ष आता त्याला होत आहे आणि पावणे 2 वर्षाच्या त्या माझ्या विभागामध्ये खरं तर डिझास्टर आला आणि डिझास्टर सुरू झालं। माझ्याकडे तो विभाग आला डिझास्टर मॅनेजमेंटचा, एका पाठोपाठ एक कोरोनापासून तर अतिवृष्टी, महापूर, सायक्लोन अशा अनेक समस्येला राज्याला तोंड देत सावरावं लागलं आणि जिथे जिथे ही संकट आली तिथे तिथे मी स्वतः पोहोचून लोकांना धीर देण्याचं काम आणि मदत करण्याचं कामसुद्धा नक्कीच आम्ही केलेलं आहे। खरं तर माझी ओळख सांगताना मी नागपूरचा नाहीच मुळात, पण विदर्भातला आहे। गडचिरोलीसारख्या एका दुर्गम जिल्ह्यातून आलेला एक सामान्य कार्यकर्ता, आम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना परिचित कदाचित नवीन पिढीला व्हावा म्हणून सुद्धा या मिड द प्रेसचा सुद्धा उद्देश असू शकतो। गडचिरोलीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द आमची सुरुवात झाली। 14 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे यांचा मोठा आशीर्वादच होता। त्यामुळे 1995ला सरकार आल्या मला वनविकास महामंडळाचं अध्यक्ष देऊन एका दुर्गम जिल्ह्यातील कार्यकर्त्याला प्रशासनात काम करायची संधी, शासनात काम करायची संधी उपलब्ध झाली। त्यानंतर 98ला विधान परिषदेवर माझी निवड झाली आणि गेले 4 विधानसभा म्हणजे पोटनिवडणूक घेऊन 5 आणि एक विधान परिषद, जवळजवळ 25 वर्ष या राजकीय क्षेत्रामध्ये, शासनामध्ये मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून, दोनही हाऊसचा सदस्य म्हणून, अप्पर आणि विधान परिषद आणि विधानसभेचा काम करण्याची संधी प्राप्त झाली। मध्यंतरी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी काही कालावधीसाठी मला मिळाली। ते शेवट फार कमी कालावधी मिळाला आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्या सरकारमध्ये मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि बहुजन कल्याण म्हणजेच ओबीसी विभागाची, ओबीसी आणि व्हीजेंटी विभागाच्या नवीन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि खातं सांभाळताना आत्तापर्यंत जवळपास 16,700 कोटी रुपये शेतकऱ्याला विविध संकटामध्ये मागील वर्षीपासून सरकार आल्यापासून आत्तापर्यंत ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली। खरं तर पुन्हा यावर्षीची मदत देणे बाकीच आहे। तो आकडा साधारण 7 लाख हेक्टरच्या आसपास आहे झालेलं नुकसान। म्हणजे महापुरामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील आता अंतिम आकडेवारी येते आहे, पण आता जी आकडेवारी आमच्याकडे प्राप्त झाली मागच्या पुराची आणि आत्ताची, तर 7 लाखाच्या वर शेतीचं नुकसान झालं आहे। त्यांची कालच त्या संदर्भात मीटिंग झाली आणि 1-2 दिवसामध्ये त्यांना जी मदत जाहीर होणार आहे त्याची प्रति हेक्टरी त्या संदर्भातले जे आर आम्ही आता लवकरच काढणार आहोत। मग आता
काही वेळेस निकष बदलूनही या सगळ्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे। राज्य सरकार आर्थिक संकटाला नक्कीच तोंड देत आहे। त्याबरोबर बहुजन ओबीसी विभागाचं काम करत असताना महाज्योतीच्या महाज्योती ही संस्था स्थापन झाली आणि या संस्थेमध्ये 8 ऑगस्ट 2019ला या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली। परंतु मग निवडणुका झाल्या, त्यानंतर खऱ्या अर्थानं 15 सप्टेंबर 2020ला ही संस्था कार्यरत झाली, ज्यामध्ये अशासकीय सदस्यांचा समावेश आणि नियुक्त्या MD पासून या 15 सप्टेंबरपासून झाल्यात। 15 सप्टेंबर 2020 म्हणजे जेमतेम 1 वर्ष, कोणी म्हणतात 19 पासून, पण 19ला फक्त स्थापना झाली, पण कार्यरत झाली संस्था ती खऱ्या अर्थानं सप्टेंबर 2020ला। अद्याप 1 वर्षही पूर्ण या संस्थेला व्हायचं आहे आणि या संस्थेकडे मी नंतर प्रश्नाच्या उत्तरांना आपण जे विचाराल किंवा आमचे अध्यक्ष महोदय जे प्रश्न विचारतील त्याला तर त्या उत्तरामध्ये मी सांगेल सगळं व्यवस्थित। पण 3 पक्षाचं सरकार टिकणारच नाही ही जी भावना होती, ती भावना मात्र लोकांच्या मनामध्ये पडणार तारीख पे तारीख वगैरे। पण आता ही 3 पक्षाचं सरकार घट्ट सरकार झालेलं आहे, हे फेविकॉलच्या जोडप्रमाणे झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। टूटेगा पर छूटेगा भी नहीं और टूटेगा भी नहीं, तर असं फेविकॉलचं जोड लावल्यासारखे सरकार आता झालेलं आहे आणि अत्यंत संयमाने महाराष्ट्राच्या समाज मनाला भावेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीला पावेल अशा प्रकारचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2 वर्षात केलेलं आहे। संकटांना तोंड देत असताना संयम बाळगावा लागतो आणि संकटाचं निवारण करावं लागतं। हे 2 वर्षाच्या मागच्या 2.25 वर्षाच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना बघितलं आहे। या जिल्ह्यात या विभागामध्ये विदर्भाच्या संदर्भात जे मला करता येईल, माझा विभाग छोटा आहे, परंतु महाज्योतीचं मुख्यालय हे पूर्वी पुण्यात होतं, ते नागपुरात आणण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे विदर्भातील ओबीसी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा अधिकचा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे। दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये स्टेट इन्फॉर्मेशन डिझास्टर सेंटर हे जे उभं होणार आहे त्याची जागा मिहानमध्ये प्राप्त झालेलीच आहे, 10 एकर जागा। तो 1600 कोटीचा प्रोजेक्ट हा नागपूरला साकार होणार आहे मिहानमध्ये। तिथे हेलिपॅडपासून तर सर्व सोयीयुक्त असा तो परिसर असेल आणि मध्य भारतामध्ये इतका ॲडव्हान्स नवीन टेक्नॉलॉजीयुक्त हे सेंटर असेल। प्रत्येक बारीक छोट्या गोष्टी, छोटी माहिती आणि अत्याधुनिक रडार सह ही केंद्र तयार होणार आहे। त्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी निधीसुद्धा पहिल्या टप्प्यातला 400 कोटी रुपये आमच्या विभागाकडे उपलब्ध झालेला आहे। जागा झाली की पुढची प्रोसेस लवकरात लवकर सुरू होणार आहे। मला वाटतं सामान्य कुटुंबातून येऊन आम्ही वेदना कष्ट सगळ्यांना माहिती आहे की त्या जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना आम्ही कधी स्वप्नातही बघितलं नाही की मी राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करायची संधी मिळेल।
पण मेहनतीच्या पुढे आणि श्रमाच्या पुढे आणि सातत्य जर एखाद्या कामात ठेवलं तर यश मिळत राहतं. ते माझ्या वाट्याला आल्यानंतर मला समजलं आहे. मी गडचिरोलीतल्या जंगल दऱ्याखोऱ्यात फिरणारा माणूस आणि कुटुंबाची जबाबदारी संपूर्ण मी दुसरा भावंड असताना सुद्धा कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी होती. आई वडील फार कमी वयात असताना वडील गेलेत. मी 4थ्या वर्गात असताना वडील वारलेत माझे. त्यामुळे आईनी फार कष्ट उपसले. म्हणजे तिच्या कष्टाला सलामच आहे की तिने लोकांच्याकडे जेवण तयार करून आम्हाला खाऊ घातलेलं आहे. आणि मी सुद्धा तेंदूपत्त्याच्या शिकत असताना सीझनवर पार्ट टाईम काम करून जे मिळेल ते मिळवून कुटुंबाला आधार देण्याचं कामसुद्धा करतो. अशा अनेक परिस्थितीला लोकांच्याकडे काम करूनसुद्धा दिवस काढावे लागले. आणि आज सेवा करत करत राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून नवीन काही आमचे चेहरे आहेत. आता गेली अनेक वर्ष मी पत्रकार म्हणून संपर्क संबंध बघत आलो. पण नवीन पिढी येत असते, राजकारणात येत असते, तशी पत्रकारितेमध्ये सुद्धा येत असते. त्या पिढीला परिचय व्हावा म्हणून एक थोडंसं मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की पुढे तिसऱ्या लाटेची पार्श्वभूमी आहे, गणपती उत्सव आहे. कालच नागपुरात पालकमंत्र्यांनी सांगितलं की 3 दिवसांनी चर्चा करून निर्बंध जे आहेत ते कडक करणार. नागपूरसह आणखी कुठे कुठे निर्बंध लावण्यासंदर्भात विचार सुरू होते. नाही, अद्याप तरी नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध करायचा विषय चर्चेला नाही. आणि परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. खरं तर थोडी रुग्णसंख्या आता वाढायला सुरुवात झाली मुंबईपासून. मुंबई, पुणे आणि मुंबईच्या परिसरातील काही जिल्ह्यामध्ये आता रुग्ण आढळले. काल पण आढळले. नागपुरात आत्ता सुरू झाली. 0वर होता नागपूर, आता सुरू झालेला आहे. पण आत्ता सण आहे, पोळा झाला, गणपतीचा उत्सव आहे. बाजारातली गर्दी आपल्या सगळ्यांना दिसते आहे की खरेदीची गर्दी केवढी मोठी आहे. झुंबड होतीच मुळात. पण पुढचे काही दिवस ही शक्यता कमी आहे की कुठले निर्बंध लावले जातील. परंतु टास्क फोर्सच्या बरोबर आणि तज्ज्ञांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो. आम्ही आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी संवाद साधून आहे. आणि लोकांना आव्हानसुद्धा आम्ही करतो आहोत की गर्दी टाळा, मास्क वापरा, बिना मास्कने फिरू नका. पण शक्यता म्हणण्यापेक्षा तिसरी लाट ही येणार हे अटळ आहे असं सर्वांचं मत आहे. आणि ती उंबरठ्यावर आलेली आहे. ती घरात कधीही प्रवेश करू शकेल. आणि उंबरठ्यावर असताना सावधधानता आपण बाळगली नाही, सावध राहिलो नाही तर ती घरात शिरेल आणि घराचं नुकसान करेल. त्यामुळे उंबरठ्यावरच रोखत असताना आपण काळजी घेतली पाहिजे. ती काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं आमचं सर्वांचं, शासनाचं, मुख्यमंत्री महोदयाचं आणि येथील पालकमंत्र्यांचं सुद्धा त्यांचं ते मत आहे. सर, इसी से जुड़ा हुआ प्रश्न है, क्या आप ये मानते हैं कि ये तीसरी लहर आ गई है? क्योंकि कल नागपुर के प्रभारी मंत्री ने कहा कि तीसरी लहर का नागपुर में आगमन हो गया है, इसलिए 3 दिन बाद प्रतिबंध लगाए जाएंगे. एक तरफ आपके मंत्री प्रतिबंध की बात कर रहे हैं, आप बोल रहे हैं चर्चा नहीं हो रही, तो जनता कसम है. पालक मंत्री जी ने जो कहा मैंने सुना हूँ, वो कहा कि अगर कोरोना का प्रभाव ज़्यादा बढ़ता है तब इसकी संभावना है. उन्होंने संभावना व्यक्त की है. मैंने यही कहा कि अभी ये कोई कोरोना का दरवाजे पर खड़ा हो गया है. घर में अंदर घुसने से पहले हम लोगों ने इतना प्रिकॉशन लेना चाहिए. हम लोगों ने, गवर्नमेंट ने जो सूचना दिया है उसका पालन भी होना चाहिए ताकि इसको रोक सके, इसकी ग्रेविटी कम कर सके. यानी अभी कोई प्रतिबंध नहीं लग रहा? अभी तो कोई प्रतिबंध आज के डेट में नहीं है.
एक असं वाटतंय विभव की लोकांकडे जो संदेश गेलाय नागपूरच्या पालकमंत्र्यांनी जे काही काल केलं त्यामध्ये ते पुढे बघून करणार असं नसून ते करणारच 2-3 दिवसांनी आणि त्यामध्ये या दरम्यान स्टेक होल्डर्सला ते कॉन्फिडन्समध्ये घेणार असं त्यांनी म्हटलं. मात्र एकंदरीतच राज्याची जर का परिस्थिती पाहिली आणि नागपूरच्या मधून सुद्धा येणाऱ्या प्रतिक्रिया जर का पाहिल्या तर आधीच आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्था ही संपूर्णरित्या कोलमडलेली आहे. आता मात्र कुठलेही प्रतिबंध आले तर व्यापार हा संपून जाईल, म्हणजे त्याची कंबर ऑलरेडी तुटलेली आहे, तो संपून जाईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता समाजातून येत आहेत. याच्याबद्दल काही चर्चा आहे का सरकारमध्ये की असं एखाद्या पालकमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यावर आपलं काय मत आहे, सरकारचं काय मत आहे? नाही, शेवट मी या खात्याचा मंत्री जरी असलो तरी ही कुठलीही निर्बंध लावायची जबाबदारी किंवा वाढवायची ही कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. राज्यातील सर्व परिस्थितीचा विचार करून हे निर्बंध वाढवायचे, शिथिल करायचे, हे निर्णय चर्चा करून, तज्ज्ञाशी चर्चा करून, टास्क फोर्सबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री घेत असतात. पण अद्याप तरी राज्यामध्ये हे निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे की तिसरी लाट येते आहे. जर लोकांनी सहकार्य अपेक्षित केलं नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही, तर ही संभावना लक्षात घेऊन निर्बंध कडक करावे लागतील, एवढं त्यांचं मत आहे. कदाचित महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यापुरती पालकमंत्री म्हणून त्यांनी काही वक्तव्य केलेत आमच्या नितीन भाऊंनी, पण ते कदाचित मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा झाली की नाही हे मला माहीत नाही. कदाचित त्यांची चर्चा झाली असेल तर मात्र ते पुढे गेले असतील तर त्याची माहिती घेऊन सांगतो. आरोग्यमंत्री आज पुण्यात बोलले की तुम्ही म्हणा 2 मिनिटापूर्वी की मुंबई आणि पुण्यामध्ये उद्योग आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुण्यात बोलले की पुण्यामध्ये निर्बंध वाढत असेल तरी आम्ही पुण्यात निर्बंध लावणारच नाही. आता समजा वाटतं नाही तर तेच सांगतो ना मी तुम्हाला, पुण्यात लावणार नाही म्हणजे नागपुरातला विषय नाही. लागेल तर महाराष्ट्रात लागेल. रुग्णसंख्येवरच आहे, आपण पॉझिटिव्हिटी किती आहे त्यावर ठरलेलं आहे. बेंचमार्क क्या है पॉजिटिव मरीज जो कि जब लॉकडाउन लगेगा अभी 12 मरीज है जिसमें से 4 मरीज बाहर के हैं. यदि देखा जाए आंकड़ा देखा जाए मंत्री जी तो 8 मरीज सिर्फ नागपुर के हैं, नागपूर डिस्ट्रिक्ट की नागपुर डिस्ट्रिक्ट के हैं. तो उसका बेंचमार्क कुछ आप लोगों ने तय किया है कि कितना होगा नागपुर का तो लॉकडाउन की स्थिति में निर्माण होगी? देखिए आज भी राज्य में कल का भी आंकड़ा आपको पता है कि 3,500 के आसपास पेशेंट कल भी निकले हैं. जो हम लोग 600-700 पर गए थे और ये पॉजिटिविटी के बारे में हमने 4 स्टेज में क्या क्या होगा इसका निर्णय हमने पहले ही डिक्लेयर कर चुके हैं. अभी स्थिति वो नहीं है. जब होगी अभी ये पेशेंट की संख्या बढ़ती जाएगी. इसीलिए कोकण में जाते वक्त भी मुंबई के लोगों को RT-PCR करके हम भेज रहे हैं. विदाउट RT-PCR क्यों कि मुंबई आधी मुंबई खाली हो जाती है. उधर सब अपने ये फेस्टिवल के लिए, गणेश फेस्टिवल के लिए निकल जाते हैं. तो इसका प्रसार भी नहीं होना चाहिए, इसकी जिम्मेदारी हम लोग ले रहे हैं. तो यही मैं बताना चाहूँगा कि अभी निर्बंध पे राज्य में कोई निर्णय नहीं लिया गया है. मुख्यमंत्री जी चर्चा करके निर्णय लेंगे. व्हेरी व्हेरी क्लियर. येस, निर्बंध लावायची वेळ जर आली 4 स्टेट ज्या मागे घ्यायच्या त्याप्रमाणेच लावले जातील. त्याचप्रमाणे आता पण त्याचप्रमाणे पुढे जातो. थर्ड वेव्हसाठी काय काय कुठल्या लेवलवर आहे सध्या? नाही, थर्ड वेव्हपासून आत्ता मागच्या वेळेस ऑक्सिजनची जी आवश्यकता होती ती आता बऱ्यापैकी ऑक्सिजन प्लॅन सगळ्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉल झालेले आहेत. स्टोरेज ऑक्सिजन लिक्विड स्टोरेज आहेत त्याचे पण टँक उभारले गेलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यात. PSA प्लांट लागलेले आहेत. तिसऱ्या लाटमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता, बेडचा तुटवडा होता, तो राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. संभाव्य रुग्ण आत्ता मागच्या सेकंड वेव्हमध्ये जितके आले, सेकंड लाटेमध्ये आले त्याच्यापेक्षा आपण 15% ते 20% वाढतील या पद्धतीचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर त्यांना संपूर्ण सूट दिली तर ते वाढणार नाही का अजून लगेच? पण आता थोडेसे काही रिस्ट्रिक्शन पाहिजे की जसे मागे घेतले होते?
म्हणूनच आपण त्या प्रिकॉशन घेत नाहीये आणि त्यांना आपण भाव देतो. असं हे दुसरीकडे फेस्टिवल करू नाही दिले तर आरोप आणि अनेक प्रकारचे आरोप मुख्यमंत्रीजीवर झालेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मंत्री म्हणतात की म्हणून आमच्या पालकमंत्र्यांनी जे बोललेत ना ते त्याच स्वरूपाचा सूर होता की गर्दी टाळा, नाहीतर आली तर निर्बंध लगेच लावावे लागतील. तो इनडायरेक्टली इशाराच होता. तो इशारों में समझना चाहिए, नहीं समझेंगे तो फिर तो करना पड़ेगा. सर हां. दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासन सुरुवातीला जेव्हा रुग्ण वाढत होते तेव्हा फेल ठरलं, अंदाजच आला नाही आणि मग नागपूरचा आकडा 7,500 गेला होता. 113 मृत्यू एका दिवशी झाले होते. ऑक्सिजन अभावी होतं मध्ये. त्यामुळे आता काय नियोजन करताय सरकार की जेणेकरून इतकं भयावह स्थिती होणार नाही? म्हणजे नागपुरात फिरलं तर ॲम्ब्युलन्सचाच आवाज येत होता तेव्हा आहे. देशभरातली स्थिती होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये कोरोना पसरलेला होता. अनेक राज्यातली स्थिती कंट्रोलच्या बाहेर होती आणि कोणालाच अंदाज नव्हता. जगाला नव्हता, भारतालाही नव्हता, महाराष्ट्राला सुद्धा नव्हता. कोरोनाचा इतकी संख्या वाढेल त्यामुळे नक्कीच प्रशासनामध्ये अंदाज चुकल्यामुळे नियोजनाचा अभाव आणि नियोजनामध्ये कमतरता होती. पण आपण त्यापासून शिकलो दुसऱ्या लाटेपासून, म्हणून तिसऱ्या लाटेमध्ये आपण आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याची तयारी केलेली आहे. सर तुम्ही म्हणाले की गर्दी जी आहे ती उत्सवामध्ये व्हायला पाहिजे म्हणून ही सगळी प्रिकॉशन्स घेतोय. पण आपण दुसरीकडे जर पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणतात की गर्दी करू नका, मेळावे वगैरे करू नका. पण राज्य शासनामध्ये जे अधिकारी मंत्री आहेत तेच गर्दी करतात आहे, प्रोग्राम करत आहे. कुठेतरी त्यांनी विचार करायला नको का? विरोधकांवरती पण टीका होत आहे, पण तुमच्याच काही मंत्री आहेत ते गर्दी करतायत, मंदिराच्या ठिकाणी असेल, बाकी इतर ठिकाणी असेल. मग याच्यावरती काय? नाही, कोणीच करू नये. त्यामध्ये कोणीही करू नये. कोणीही केली तरी ती चुकच आहे. पण असं आहे की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना यामध्ये कायद्यामध्ये काय तरतुदी आहे. तेवढा गुन्हा दाखल होऊन जातो. आयोजकावर जाणाऱ्यावर होत नाही, आयोजकावर होतो. तर त्या जाणारा बिनधास्त जातो ना. जाणाऱ्यावर व्हायला लागला की मग ते जाणं बंद होईल. असं सगळ्याच ठिकाणी आता हे होते. विशिष्ट आपण कोणाला दोष देऊ शकतो? अनेक गोष्टी आहे. कोरोनाचा फार मोठा प्रकोप असताना कुंभमेळा झाला. अख्खी गंगा नदीच कोरोनाच्या पाण्याने दूषित झाली. त्यामुळं ते दोष आपण नाही देत आहे. एकीकडे बोललो की धार्मिक भावना दुखावतात. खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला सर्वच बघावं लागतं, सर्वांच्या भावना जोपासाव्या लागतात. आणि विशेष करून ज्या धर्मात आपण जन्मतो त्याच्यापेक्षा इतर धर्माच्या भावना जोपासाव्या लागतात. कारण तो आपला स्वतःचा असतो, तो फार दुखावत नाही. पण इतर दुखावले तर अंगावर येतं. म्हणजे राग चूक केली ना स्वतःच्या भावनी तर त्याला म्हणजे आपण शिव्या घालतो, पण दुसऱ्यांच्या मुलांनी केली तर सांभाळून बोलावं लागतं. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण नाही आहे ओबीसीला. आता राज्य सरकारकडनं काय प्रयत्न सुरू आहे? मागासवर्गीय आयोग कुठल्या स्टेजला आहे तयारीच्या? आणि त्या नियोजित महानगरपालिकेच्या निवडणुका त्या वेळेत होईल असं वाटतं का तुम्हाला? समजा झाल्या नाही तर काय पर्याय सर? नाही, झाल्या नाही तर सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलं आहे 33% जागा ओबीसीच्या लोकांना आम्ही राखीव. मग ते BJP असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस आहे, मी बाकी शिवसेनेने पण म्हटलेलं आहे की ओबीसींच्या आम्ही जागा राखीव ठेवू. पण न होण्याचं म्हणजे काय? ओबीसी आरक्षण आम्हाला संपवायचं नाही आहे. ओबीसी आरक्षण टिकवायचं आहे. आज 0 आहे म्हणून इम्पेरिकल डेटा कलेक्ट करून तो वाढवायचा आहे आणि आपला टिकवायचा आहे. त्यासाठी आम्ही पहिली पायरी पूर्ण केलेली आहे. 2 वेळा मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यामध्ये सर्वांच्या मते जर ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तो इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा आणि मगच निवडणुका घ्याव्यात. ते कायमस्वरूपी टिकले पाहिजे.
आपण म्हणाले की 1 महिन्यात आणि 3 महिन्यात वगैरे तो डाटा येऊ शकतो. तर आम्ही 3 महिन्यात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी बोलून दाखवला आहे. तशी चर्चा आमचे मुख्य सचिव आयोगाबरोबर करतायत डिसेंबरपर्यंत आणि डिसेंबरपर्यंत जर झालं नाहीच, आता निवडणुका साधारणतः फरवरीच्या पुढे आहेत. मग अशा स्थितीमध्ये पुढच्या फरवरीच्या पुढे पुन्हा 2-3 महिने या निवडणुका लांबणीवर टाकून पुन्हा काही कालावधी जर आयोगाला वाढवून द्यायचा असेल, 1-2 महिन्याचा आवश्यकता असेल तर ते करण्याचा निर्णय आम्ही घेतो. हो, ओबीसी स्कॉलरशिपचं जे रिएम्बर्समेंट असतं कॉलेजचं, ते खूप मोठा मुद्दा तुम्हाला ते लोक भेटली होती त्यांचं शिष्टमंडळ. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजेसला विशेषतः खूप मोठा फटका बसलेला आहे. लोकांच्या नोकऱ्यावर गेल्या सॅलरी मिळत नाही आहे. याच्या बाबतीत काय तुम्ही मागे आश्वासनही दिलं होतं त्यांना? आपल्याला सांगतो की ओबीसी स्कॉलरशिप ही 2004 पासून राज्यात सुरू झाली. विलासराव देशमुखांनी ही स्कॉलरशिप सुरू केली. देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये ओबीसी विजेंटी मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. हा 100% पैसा हा राज्य सरकारचा आहे. केंद्र सरकारचा एकही रुपया यामध्ये नाही. दरवर्षी ओबीसीच्या विशिष्ट कोर्ससाठी 90 ते 100 कोटी रुपये फक्त केंद्र सरकार आमच्या विभागाला, ओबीसी विभागाला देतं. आणि हा 2000 कोटी रुपये साधारणतः याला खर्चापेक्षा बसतो. कोविड आल्यापासून प्रत्येक विभागाला कात्री लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण मुलांची स्कॉलरशिप असल्यामुळे याला कात्री लावता येत नाही, पण पैसे द्यायचे आहेत. 2019ची पूर्ण स्कॉलरशिप आपण दिलेली आहे. पूर्ण ऑफलाईन जी आहे ती 13-14 पासून 15 पासून होती, ती ऑफलाईन राहिलेली आहे. पण ऑफलाईनच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यामुळं ते द्यायची की नाही, जवळपास 550 कोटी रुपये ती आहेत. 535 ते 50 कोटीच्या दरम्यान 550 कोटी ती द्यायची नाही द्यायची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यामुळे ही ऑफलाईनवर प्रश्नचिन्ह आहे, निर्णय झालेला नाही. आता या वर्षामध्ये 2020 मार्चपर्यंतचे आपण 1038 कोटी रुपये आत्तापर्यंत देऊन झाले. मार्च आत्ता काल परवा 550 कोटी रुपये काल परवा आपण त्याला दिले. पैसे आले की देणं सुरू आहे. आणि मागच्या हे तर आता नवीन सत्र सुरू आहे. मार्चनंतर अजून सत्र सुरूच झालेलं आहे. परंतु मार्चपर्यंत 800 कोटी रुपये देऊन झाले. आम्ही सातत्यानं पैसे उपलब्ध झाले की मागणी आमची सुरू असते. 2020चेच पैसे आता शिल्लक राहिलेले आहेत. जवळपास आता हे 800 कोटी दिल्यानंतर एक 1100-1200 कोटी रुपये मार्चचे शिल्लक राहिले. तेवढा पैसे शिल्लक राहिले. हे नवीन वर्ष आता नवीन सत्र सुरू आहे. त्यामुळे ह्या वर्षामध्ये ते पुढच्या त्याला उशिरा आपण देतो, मार्चपर्यंत देतो आपण. 20 कोटी रुपये जवळपास बाकी राहिले. 800 कोटी रुपये आपण दिलेत. ते आता हळूहळू पैसे परिस्थिती सुधारली की आपण पैसे देत जातो. राज्याच्या तिजोरीत पैसे येत गेले. आपत्ती व्यवस्थापनाने काही कुठला वेगळा काही प्लॅन वगैरे केलेला आहे का? किंवा नवीन निर्बंधांमध्ये काही बदल करणे किंवा काही असं काही प्रपोजल वगैरे तयार झालेलं आहे किंवा सजेशन देत आहे गव्हर्नमेंटला कॅबिनेटला असं आहे? आणि केंद्राकडे काही मागणी केली आहे? नाही, आमची केंद्राकडे सातत्यानं डिझास्टरमध्ये मागणी असतेच. NDRFच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारने पैसे द्यावेत हे सातत्यानं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवतो. आत्ता एवढा मोठा महापूर आला, कोकणात आला, त्यांची टीम आता येऊन गेली. आमचा प्रस्ताव त्यांना गेलेला आहे. म्हणजे आल्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवतो. त्यांची टीम पहिले येण्यासाठी पत्रव्यवहार करतो की आमच्या राज्यात अशी अशी परिस्थिती आहे, आपण केंद्राचं पथक पाठवा म्हणून एक विनंती पत्र, रिक्वेस्ट लेटर आपण त्यांना पाठवतो. आणि ती टीम आली की मग आपला प्रस्ताव डिटेल जातो. मागच्या वर्षाच्या सगळ्या पुराचे पैसे आपण मागितले, त्यातल्या 20 ते 25% पैसे त्यांनी आम्हाला दिले. उदाहरण सांगायचं झालं तर विदर्भामध्ये महापूर आला, 700 कोटी रुपये आम्ही मागितले आणि 183 कोटी रुपये आम्हाला मिळाले. कोकणामध्ये सायक्लोननी खूप मोठं नुकसान झालं आणि त्याला केंद्र सरकारकडे आम्ही 1040 कोटीचा प्रस्ताव पाठवला.
पण आम्हाला 284 कोटी रुपये मिळाले. आणि मागच्या वर्षी आलेल्या पैसे पुराच्या एकही रुपया या सरकारकडून, केंद्र सरकारकडून मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नक्कीच आहे. केंद्र सरकारला विनंती आम्ही करतो आहोत आणि ते पैसे मिळाले तर शेतकऱ्याला अधिकची मदत आपल्या सगळ्यांना करता येईल. पडळकर पुन्हा एकदा तुमच्यावर घसरलेले आहेत, वारंवार तुमच्यावर आरोप करतायत. आता तुम्ही काल त्यांच्यावर 50 कोटीचा दावा ठोकणार होते, सोबत तुम्ही त्यांचा बापी की तुमची मानसिक संतुलन जे आहे तुमचं बिघडलेलं आहे आणि 125 कोटी जे ओबीसी एनटी जे आहे ते 60% टक्केवारीमध्ये तुम्ही अडून ठेवलेले असल्याचा आरोप आहे. त्यांचा 50 कोटींचा मानहानीचा दावा आपण ठोकावा असा सुद्धा त्यांचं उलट नाही, ते आज नोटीस तयारी करणं वकिलांचं काम सुरू आहे, ते तर मी देणारच आहे. मी तुम्हाला याला स्वप्न कुठून पडतात, हा फार मोठा महान माणूस आहे तो, म्हणजे पवार साहेबांच्या वगैरे बोलतो, त्याची लेवल किती भारी आहे. तो 1.5 वर्ष त्यांनी बेंगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये कोठडीच्या आत होतं, फार पुण्याचं काम केलं त्यांनी, फार चांगलं काम केलं. 1.5 वर्ष आतमधला प्रवासाचा त्याला अनुभव आहे, म्हणजे कोठडीतल्या प्रवासाचा अनुभव आहे. ते सगळं मी पुण्यात मुंबईत घेणार सगळं घेईल. आता काय तोंडी लागायचं कुठल्या माणसाच्या. तो मुख्यमंत्र्यावर आरोप करतो. जानी विरोबाची शपथ घेऊन सांगितलं माझा बाप उभा राहील तरी मी भाजपला मतं देत नाही, गेले. आनंद आहे. तो अशा महान व्यक्तीबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, पण तुम्हाला महाज्योतीचा विषय म्हणून सांगतो. मार्च 2031पर्यंत 35 कोटी रुपये आपल्याला मिळाले. किती? 35 कोटी. मार्च 2021पर्यंत आलेले पैसे आणि सप्टेंबर 2021पर्यंत आलेले पैसे 14 कोटी 50 लाख. एकूण रक्कम आली ती म्हणजे 49 कोटी 50 लाख. आता 49 कोटी 50 लाख आल्यानंतर आमचे 3 कोटी रुपये खर्च झाले आणि या महिन्यामध्ये 39 कोटी रुपये खर्च होणार आहे. बजेटमध्ये तरतूद असणं म्हणजे पैसे नाही, प्रत्यक्ष पैसे मिळणं त्याला अर्थ असतो. 35 कोटी रुपये आले तर 125 कोटी वापस जातील कसे? म्हणजे हा तर विचित्रचपणा आहे. जे आलेच नाही ते वापस गेले, म्हणजे जे मिळालेच नाही ते वापस गेले. कोणीतरी या संदर्भात महाज्योतीला बदनाम करतोय. पर्यायानं मी ओबीसीचं काम करतो आहे म्हणून काँग्रेसला जो नेता म्हणून मी काम करतो आहे त्यालासुद्धा एक चेक देण्याचं काम या माध्यमातून काही आमचेच संचालक करत आहेत. चुकीची माहिती. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला कोणीही संचालकांनी जर प्रेस नोट दिली, माहिती दिली तर तुम्ही MDशी संपर्क करावा. तुम्ही रायटिंगमध्ये म्हणाल तर रायटिंगमध्ये देतील. आता मला 49 कोटी 50 लाख रुपये मिळाले आत्तापर्यंत. याची युटिलिटी सर्टिफिकेट दिल्यानंतर बाकीचे पैसे येतात. या महिन्यामध्ये 39 कोटी रुपये आपल्या आता खर्च होणार आहे सप्टेंबर एंडपर्यंत. आता काय काय करतो आपण, तिथं काय स्कोप आहे ते बघा. UPSC परीक्षा, मुख्य परीक्षा उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी एक रकमी 25,000 रुपये आपण दिले, म्हणजे त्या खात्यामध्ये टाकले त्या पोरांच्या. सगळेच पैसे तसंच करतो आपण. पोलीस भरती पूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, त्याला 19,50,000 रुपये खर्च झाले, खर्च दिले. व्यावसायिक वैमानिक कमर्शियल पायलट करण्यासाठी 20 विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब मार्फत व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता 2.5 कोटी रुपये दिले. हे कोणाकडे दिले? आयुक्ताकडे दिले. हे कोणाकडे दिले ते 19 कोटी रुपये ऑनलाईन प्रशिक्षणासाठी? त्या ज्यांनी हे प्रशिक्षण दिलं त्यांना दिले. 25,000 रुपये प्रमाणे जवळपास आपण किती विद्यार्थी? 62 विद्यार्थी जे होते UPSCला त्यांच्या खात्यात टाकले. आता PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 31,000 रुपये प्रतिमाह अधिछात्रवृत्ती म्हणून 5 वर्षाकरता 500 पोरांना आम्ही सिलेक्ट करतो. त्यासाठी 11 कोटी रुपये लागणार आहेत. 18 कोटी 60 लाख. MPhilसाठी 20,000 प्रतिमाहाप्रमाणे 200 विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 42 लाख रुपये लागणार आहे.
MHT, CET, JEEE, नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 6,000 उमेदवारांना टॅबलेट देण्यात येणार आहे. ती खरेदी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याला 11,32 लाख रुपये खर्च आहे. MPSC, UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी अंदाजे 10,000 उमेदवाराची क्लिनिकल टेस्ट घेण्यात आली असून त्याकरिता 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. करडई व भुईमुग या तेलबिया उत्पादन विक्री प्रकल्प हा प्रायोगिक तत्वावर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याकरता 15,000 एकर क्षेत्रात करडई लागवड करण्याकरता प्रति एकर 2500 प्रमाणे 15,000 एकर क्षेत्राकरिता 3,75,00,000 खर्च येणार आहे. आणि हा खर्च आल्यानंतर प्रोसेसिंग करून जे प्रॉफिट मिळेल पुन्हा ते सुद्धा शेतकऱ्यालाच मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय बोर्डाने घेतला आहे. आता हे सगळे कामं ही सप्टेंबरपर्यंत होणार आहेत, म्हणजे खर्च होणार आहे. यानंतर CET असेल, JEEE असेल, नीट असेल यासाठी 10,000 विद्यार्थ्यांची 2023च्या बॅचची तयारी सुरू केलेली आहे. आणि 7,000 उमेदवारांना आता आम्ही कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं काम देण्यात येणार आहे. त्याचीसुद्धा स्क्रीनिंग सुरू केलेली आहे. त्याला 22 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संधी लेखापाल म्हणजे CA, कंपनी सचिव CS परीक्षेचे ऑनलाईन तसेच निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अंदाजे अपेक्षित 5 कोटी रुपये खर्च आहे, ते 300 विद्यार्थ्यांसाठी. MPSC आणि UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ते सुद्धा सिलेक्शनचं काम अंतिम आहे आणि त्यालासुद्धा हे पुढील म्हणजे डिसेंबरनंतर हे खर्च अपेक्षित आहे. औरंगाबाद व नाशिक येथे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात येणार असून ते 27 आणि 28 सप्टेंबरला ओपन होणार आहे प्रादेशिक कार्यालय. त्याला साधारणतः एक 25 लाख रुपये त्याला खर्च येणार आहे. विजयंतीचं सर्वे प्रशिक्षण करण्याचं प्रस्तावित असून विजयंती म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचं त्यांचं सर्वेक्षण करायचं आहे. त्यांना 1 कोटी रुपये अपेक्षित आहे. ग्रामपंचायत स्तरावर महाज्योतीच्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करणे 45,000 ग्रामपंचायतीसाठी तर 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे म्हणून वाचनालय सुरू करण्याचा अंदाजे खर्च 6 कोटी रुपये आहे. कार्यालयीन खर्चाकरता अपेक्षित खर्च 1 कोटी. याप्रमाणे सप्टेंबर 2021 या महिन्याकरता 40 लाख खर्च अपेक्षित असून कार्यालयाकरता आणि प्रस्तावित बाबी आणि प्रकल्प विचारात घेता 21-22 या वर्षात आर्थिक वर्षात 180 कोटी रुपये इतक्या रकमेच्या प्लॅनिंग आम्ही केलेला आहे. आता नीटकडून 5 एकर आपल्या NITकडून 5 एकर जागा प्राप्त झाली आहे. यासाठी महाज्योतीचं स्वतंत्र कार्यालय 60 कोटी रुपये खर्च करून आम्ही बांधणार आहोत. प्रशिक्षण सगळ्या गोष्टी तिथे होणार आहेत आणि त्याचे काम हाती घेतलेलं आहे. 2 गारमेंट आम्ही करायचं ठरवलं आहे. एक पैठणी साडीसाठी उद्या आमचे MD तिकडे जात आहेत, त्यांनी येऊन गेले. पैठणी साडी करायसाठी आम्ही क्लस्टर तयार करतो आहोत. प्रशिक्षण महाज्योती देईल आणि कच्चा माल हे पैठणी साडीचे कंपन्या देतील आणि आम्ही रेडीमेड तयार करून साडी पॅकिंग करून त्यांना देणार. त्यासाठी 3,000 महिलांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम सुरू आहे. त्याप्रमाणेच रेडीमेड गार्मेंट्सच्या संदर्भातसुद्धा स्किल डेव्हलपमेंटचा भाग म्हणून त्यांनासुद्धा या महिलांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्याकडून ते रेडीमेड गार्मेंट्स अंडर गार्मेंट्स सगळ्या नामवंत कंपन्याकडून तयार करून घ्यायचा आणि तो त्यांना द्यायचा. यामध्ये अशा 6,000 महिलांना सुशिक्षित तरुणींना एक हक्काचं काम त्यांच्या हाताला मिळावं हे प्लॅनिंग महाज्योतीने केलेलं आहे. मला एक सांगा, आपण सांगतो कोणीतरी म्हणतात की 1,200 कोटी दिलेत आणि छापून टाकतो. माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडून तुम्ही माहितीच्या अधिकारात मागा, वाटेल त्या सरकारकडून मागा. 1,200 कोटी आलेच नाही तर परत जातील कसे? व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय करून जर तुम्हाला वाटत असेल की याच्यात तथ्य आहे, काही जणांना वाटतं की माझा नातेवाईक तिकडे MD असला पाहिजे. एक संचालक आहे, तो मागे लागला, नाही उनको लेना ही नाही, वही ले. आणि म्हटलं इथे सरकार देतं IAS अधिकारी, तो सांगत होता नॉन IAS अधिकारी. आम्ही म्हटलं इथे MDला सारथीला IAS अधिकारी आहे तर MDला सुद्धा IAS अधिकारी असावा. तर त्यामुळं त्यांनी पागल काहीतरी कोणीतरी हे करतो, माहिती देतात. आणि माझी विनंती आहे, महाज्योतीला एवढ्या लवकर बदनाम करू नका. ही स्थापनाच मुळात सप्टेंबरमध्ये झाली. सप्टेंबरला 1 वर्ष होत आहे आणि 2 वर्ष झालेत काही केलं नाही. आणि 2 वर्ष ते
मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी घोषणाच केली फक्त, मग ते सरकार गेल्यानंतर आम्हालाही समजायला वेळ लागला आणि ते स्ट्रक्चर पुन्हा तयार करून घ्यायला, जागा शोधायला, सगळं करायला. कोरोना होतं, तुम्हाला माहीत आहे, आम्हाला जात असताना बाय रोड आम्ही मुंबईला जात होतो, एक ऑफिसर कार्यालयात नव्हता 6 महिने 8 महिने, बाबूही मिळत नव्हता, ॲक्च्युली 1 वर्ष. आता त्यात कोणी कोरोनाचा काळच पकडत नाही. 2 वर्ष झालेत, काहीच झालं नाही सरकार. ठीक आहे बाबा, 2 वर्ष झालेत ना, नाही कोण म्हणतं, पण कोरोनाचं संक्रमण इतकं मोठं होतं की त्यामध्ये आपल्याला काहीच स्कोप नव्हता करायला, कुठला स्कोप नव्हता. त्यामुळे तो पण आपण विचार करून माझी विनंती आहे, मी हे महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक मोठं काम आम्ही हाती घेतलं आहे, मोठा आधार त्याला होणार. मी ओबीसी आहे, मी चळवळीत आहे. लोक ओबीसीचा वापर सत्तेत येण्यासाठी करतात, सत्तेत आले की विसरतात. पण मी सत्तेत असून ओबीसीचा आणतो आहे, मी अंगावर घेतो आहे अनेकांना. मारं काळ त्या कास्टमध्ये, त्या समाजात मी जन्माला आलो, त्या समाजाच्या वेदना मला माहीत आहे. त्यामुळे मला कोणी सांगायची समजवायची गरज नाही असं मला वाटतं. तुम्ही कारवाई करणार का किंवा कमी देणार? नाही, यानंतर जो कोणी संचालक करेल प्रेस अशा पद्धतीनं त्याला महाज्योतीच्या संदर्भात तर मात्र त्याच्यावर संस्थेच्या या स्वायत्त संस्था आहे त्यामध्ये जे काही नियम आहेत त्याचा आधार घेऊन कारवाई निश्चित अपेक्षित आहे. ओबीसीचे हॉस्टेल बांधायचं नाही, मान्यतेचा विषय. तर बांधायला तर खूप वेळ लागला, 2 वर्ष तर कुठे बांधूनच झाले नाही. आत्ता हे 2 वेळा चर्चा झाली, म्हणजे तुम्हाला अधिकृत सांगतो की 72 हॉस्टेलच्या संदर्भात पहिले 36 होते, केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. ओबीसीच्या हॉस्टेलसाठी ते केंद्र सरकारचं धोरण आहे की 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार. प्रस्ताव पाठवून 2 वर्ष झाले 36 हॉस्टेलचा. होई म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही. आम्ही 2 वेळा पत्रव्यवहारही केला, अधिकृत तुमच्या सगळ्या इन कॅमेरा सांगतो, पण अजिबात उत्तर आले नाही. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की मग आपण राज्य सरकारकडूनही करून घेऊ. आता हे करत असताना अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणी म्हणजे जागा मिळत नाही, 4 ठिकाणी जागा मिळाली, किरायाने मागितलं 6 ठिकाणीच किरायाच्या जागा मिळाल्या, अनेक ठिकाणी जागाच मिळाली नाही. मग यानंतर आता आम्ही असा निर्णय घेतो आहोत, चर्चा मागच्या आठवड्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांची झाली. महाज्योतीच्या माध्यमातून रेंटवर घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 हॉस्टेल सुरू करायचा प्रस्ताव आम्ही सरकार म्हणून महाज्योतीकडून मागवतो आहोत आणि आम्ही देतो आहोत. त्यानंतर त्याच्यावर चर्चा करून हे 72 हॉस्टेल महाज्योतीच्या अध्यक्षते म्हणजे संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये आधिपत्याखाली हे सुरू करायचा निर्णय जवळपास होतो आहे. आता नवाब मलिक यांनी म्हटलंय की भाजप अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. भावना गवळी, अनिल देशमुख आणि इतर लोकांना राजकीय हेतूनं कटकारस्थान करून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि जे अधिकारी आरोप करत आहेत त्यांची याआधी पहिले बैठक होते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आणि त्यानंतर ते बाहेर येऊन ठरवून असा कार्यक्रम करतात जे बंगालमध्ये सुरू होतं तसंच महाराष्ट्रात सुरू आहे. आपण याच्याशी सहमत आहात का? नाही, असं हे ईडी बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच तयार केला आहे का असं सगळ्यांचा समज आहे. तो माझाच नाही, सगळ्यांचा आहे. कारण इतर राज्यात कुठेही ईडीची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये जो मेसेज गेलेला आहे की ईडी असेल, CBI असेल, केवळ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच आहे का, कारण विरोधी सरकार आहेत म्हणून आहे का, ही भावना दृढ होण्याला कारणसुद्धा तसे आहे. त्यामुळं मला तरी असं वाटतं की सरकार येत असतात, जात असतात, माणसं त्या ठिकाणीच असतात. त्यामुळे आकसातून कुठलीही कारवाई होऊ नये आणि आकसातून जर कारवाई होत असेल तर राज्य सरकारला टार्गेट करण्यासाठीच आहे. हे जे नवाब अलीचं मत आहे त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. एक प्रश्न होता, लास्ट नाही काँग्रेस कमिटीची जी जम्बो कार्यकारिणी आहे त्याच्यावर बऱ्याच जिल्ह्यातून आक्षेप होत आहेत नियुक्तीवर. चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही नावांवर आक्षेप आला आणि पुनर्विचार त्या कार्यकारिणीबद्दल करणार आहे अशी एक माहिती आहे, काय सांगा? नाही, आता शेवट हा निर्णय प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणी किंवा आमच्या हायकमांडचा असतो, कोणाला घ्यायचं कोणाला काढायचं. पण काही जर असं की चुकीच्या माहितीच्या आधारे कोणाची नियुक्ती झाली असेल तर त्या संदर्भात माहिती लोक पाठवत असतात की ही नियुक्ती चुकली, यांच्यावर अशा अशा प्रकारचे गंभीर आरोप आहे, आमच्याकडे नेमलेल्या एकावर तशा प्रकारचे आरोप आहे. तर ती माहिती अनेक लोकांनी पाठवल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की प्रदेशाध्यक्ष जाऊन हायकमांडशी भेटून आले आणि त्यांना काही
चर्चा झाली ती तर त्यांनी आमच्याशी शेअर केली नाही, पण आम्हीसुद्धा वृत्तपत्रातूनच वाचतो की असंतोष लोकांमध्ये आहे. तर आणि म्हणून तक्रारी दिल्लीकडे जात आहे. शेवट तो निर्णय हायकमांडला घ्यायचा असतो. त्यांना कोणाला पुढे कुठे बसवायचा आहे तो निर्णय त्यांचा असतो. राज ठाकरेंनी आरोप केला की सरकारच्या महापालिकांवर प्रशासन बसवण्याचा घाट आहे. नाही, आता राजसाहेबांची भूमिका म्हणजे झेंडा बदलला तशी आहे.